नुकसान झालेलं दिसतंय. नाही, पूर तर आता ओसरलेला आहे गोदावरीचा नाशिक तर मोठा, म्हणजे रात्री सुद्धा मी या ठिकाणी होतो, 11 वाजता सुद्धा मी या ठिकाणी उशिरापर्यंत, पण त्या खूप झाला आणि खूप मोठं गोदावरीला आलेला होता. त्यामुळे 2 पूल सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आलेले होते. त्याची थोडी डागडुजी करण्याची आवश्यकता आहे. आणि आज मात्र सकाळी हा पूर बऱ्याच प्रमाणामध्ये आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. काही घरांमध्ये पाणी सुद्धा गेलेलं आहे. प्रशासन आमचं 24/7 अलर्ट मोडवर आहे. आमच्या कमिशनर असतील, कलेक्टर, सगळे पोलीस प्रतिनिधी आहेत मोडवर या ठिकाणी. आणि नाही कोणी कुठे इजा झालेली किंवा ते वाहून गेले नाहीत. कुठेही कोणी कॅज्युअल्टी झालेले अधिकारी सगळ्यांना केलं गावकऱ्यांनी, त्यामुळे अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे. पण यावेळेला रेकॉर्ड की मिलीमीटर 12 तासात 18 तासामध्ये या ठिकाणी होतोय. तर सगळा हा परिणाम आहे. ग्रामीण भागात मध्ये शेती पिकांचं झालेलं आहे. मी गेल्या 15 दिवसात आपल्याला माहिती मी नागपूर आला तेव्हा तिथे कुठला मागच्या आठवड्यामध्ये बीड असेल, धाराशिव असेल, सोलापूर, संभाजीनगर, जालना, सगळ्या ठिकाणी रात्री पुन्हा इथली पण नुकसान झालेलं आहे सांगण्याच्या पलीकडे आहे. 3-5 पिकं तर जमिनी सुद्धा त्यामुळे मोठं संकट पण आमचं प्रशासन रात्रंदिवस झालेलं आहे. पाणी अजून 2 पाण्याचा नंतर मग पंचनामे ठिकाणी पाहिजे. जिथे आहे त्या घरांचे पंचनामे त्यांचा रिपोर्ट मुंबईला आले. आम्ही त्याच्या जमिनी गेल्यात, त्यांनाही गुरंढोरं आहेत सुद्धा आम्ही करतो. पाणी शिर आहे त्या लोकांची राहण्याची किंवा राहण्याची, जेवणा खाण्याची व्यवस्था, झोपण्याची व्यवस्थाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे. आहेत मग सगळ्या घटनेकडे पहिल्यांदा पैठण असेल आणि पाणी काय ओसर उघड्यावर गायकवाड काल जसं मी गेलेलो होतो त्यावेळी 1,000 क्युसेसने पाणी सोडलेलं होतं. 3 लाखाच्या वर पाणी रेकॉर्ड झालं. सोडणं आहे. खाली पैठण आहे, काही गावं आहेत, पण त्यांना सगळ्यांना अलर्ट केलेलं त्यामुळे सुद्धा ही प्राणहानी झाली. पालन झालेला जवळपास 1,70,000 जायकवाडीतून आम्ही सोडतो, कारण थोडं पाणी कमी झालेलं आहे, पाऊस कमी झालेला आहे. नगरला, नाशिकला, अहिल्यानगरला, नाशिक म्हणून खूप गेलं. जे नदी धरणाच्या क्षेत्र प्रिकॅशमेंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि त्यामुळे 3 पुन्हा सांगेल की खाली कुठली कॅज्युअलिटी झाली 24 धरणा
भागामध्ये आमचे अधिकारी तहसीलदारापासून त्या भागामध्ये एक अडचण अशी येते लोकांना गेलं ज्यामध्ये कोणाची गाडी मात्र नोंदी मदत मिळत नाही म्हणजे या इंडिया आपत्तीच्या त्याच्या जास्त काठी तिकडच्या मदत काही निर्णय होतोय तशी त्या बाबतीमध्ये खरं म्हणजे कुठे दिली पाहिजे कुठे झालं म्हणून नोंद नसली ती जरी नसेल कदाचित काही नसेल गावातले सांगताय होत्या ज्याच्याकडे जनावर होते ती वाहून गेली असं जरी सांगितलं तरी सुद्धा त्यांना आम्ही मदत त्या ठिकाणी देणार आहोत. त्यासाठी काही फार कायदेशीर ज्याची अटी आहेत त्याचं पालन केलं पाहिजे. प्रतिष्ठित लोक त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे की खरंच त्याच्या जनावरं वाहून गेलेली आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना ग्राह्य धरून त्यांचं म्हणणं मदत करू. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जाते. नेमकी आपण काही तसे अहवाल पाठवणार आहात का? ओला दुष्काळ आपण बघतायत की अनेक जिल्ह्यांमध्ये खूप रेकॉर्ड ब्रेक पाऊस होतोय ही वस्तुस्थिती आहे. ओला दुष्काळ केला नाही केला तरी त्यांना मदत शेतकऱ्यांना तेवढी मिळणार आहे. त्याच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाही. मोठं सरकार आहे याची कल्पना नाही पण अजूनही पाऊस सुरू आहे. मला वाटतं तो थांबलेला नाही आहे. 2 दिवस अजून पुढे 30 तारखेपर्यंत एक अलर्ट दिलेला आहे. मला वाटतं हे सध्या सगळं 1-2 दिवसामध्ये निवळल्यावर त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, हे चांगला निर्णय घेतील. केंद्र सरकारकडनं काही मदत येणे हालचाली सुरू आहे. निश्चित परवाच बघितलं माननीय मुख्यमंत्री दिल्लीला होते त्यावेळेला त्यांनी पंतप्रधानांची सुद्धा भेट घेतली. माननीय अमितभाईंची भेट घेतलेली आहे आणि मदत करावी अशी विनंती आपण त्यांना केलेली आहे. कारण हे नुकसान एवढं छोटं नाही आहे, खूप मोठं नुकसान आहे. म्हणजे इतक्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत शेतकऱ्यांचे बिचाऱ्यांनी काय उघडा पडलेला आहे. कितीच मोठे गोटेच आहेत. माती टाकणार कधी, पेरणार कधी. त्यामुळे हे दुःख म्हणेल मी किंवा सांगण्याच्या पलीकडचं आहे. त्यांना मदत सरकार करेल. पण यापुढे जाऊन माझी विनंती आहे मातून NGO आहेत, वैयक्तिक आपण आहेत, कारण ही आपली जबाबदारी आहे. हे आपल्यावरचं संकट आहे, हे मी म्हणेल देशावरचं संकट आहे. म्हणते तर ते आपल्याला काय मदत करता येईल, आपण काय मदत करावी हा प्रत्येकाचा एक भाग आहे. आणि म्हणून अडचणीत सापडलेले गावकरी आहेत, शेतमजूर आहेत, शेतकरी आहेत, गरीब लोक आहेत, त्यांना सडळ रस्ते सगळ्यांनी मदत करावी असं आव्हान मी आपल्याला ठिकाणी आपल्या निमित्ताने. आपत्ती व्यवस्थापन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या भागामध्ये खरडपट्टी पंचनामे सुरू झालेले नाही. खरडपट्टी पंचनामे असं तिकडची मागणी काही सूचना दिल्यात का आपण? मला वाटतं की अजून पाणी, मी ते सांगितलं की अजून पाणी शेतातूनच वाहतं. आपण जाऊन बघा कुठेही, आपण मराठवाड्यातही जा, 4-5 जिल्ह्यांमध्ये अजून पाणी त्या शेतामध्ये आहेच. त्यामुळे समजतच नाही ते पाण्याखाली काय. मला वाटतं 2 दिवस लागतील, 2 ते 3 दिवस लागले की लगेच तात्काळ. आणि आमचे अधिकारीसुद्धा, कर्मचारीसुद्धा, तलाट्यापासून सगळे आता लोकांना हलवण्यामध्ये, त्यांना त्याचं जेवण खावण त्याची व्यवस्था या व्यवस्थेत अडकलेल्या आहेत. कृषी अधिकारी ते काम करत आहेत. मला वाटतं पाणी एकदा सगळं निवळलं, पाणी कमी झालं, जमीन दिसायला लागली की त्यावेळेलाच त्याचे पंचनामे होतील. पण ते होताबरोबर 2-3 दिवसामध्ये आम्ही निश्चित तात्काळ त्याचे पंचनामे करू. पंचनामे रिपोर्ट जिल्हाधिकारी की कुठे विलंब न लावता आम्ही त्यांना त्यांच्या खात्यामध्ये टाकतो. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा रद्द करून पूरग्रस्तांना द्यावा अशी मागणी भाजपकडून केला पाहिजे. उद्धवजी इतक्या पोटतिडकीने परवा तिथे गेले आणि ज्या भाषेत ते बोलत आहेत, सध्या ज्या भाषेमध्ये ते वक्तव्य करतायत, त्यामुळे मला वाटतं त्यांनी ते केलं पाहिजे, वागलंही पाहिजे. मी काल आमच्या राऊत सामानोरे बोललो, काय काय बोलतायत ते, काय शिव्या घालतायत, म्हणजे किती असंसदीय भाषा ते बोलतायत. मी त्यांना म्हटलं, साहेब तुम्ही फक्त उद्धवजींच्या मागे मागे गेले, तासभर चालले आले, आम्ही 15-15 दिवस फील्डवर आहोत. एकदा जाऊन बघा ना, एका शेतकऱ्याच्या बंधाऱ्यावर जाऊन बघा, एखाद्या कुठे कुठे फिरून बघा. फक्त सकाळी उठलं की वाटेल तशी घाणेरडी भाषा वापरायची, शिवीगाळ करायची, याच्याशिवाय तर काही गरजच नाही आहे. मागच्या वेळेला मला आठवतं आले तिथे बघायला पूरग्रस्त परिस्थिती, खाली उतरल्यावर त्याला लाल कार्पेट, काय तर त्याची चप्पल गाऱ्यात भरू नये, पाण्याने ओली होऊ नये. मी तुम्हाला दाखवतो पिक्चर आहे ते. म्हणजे मग आपण सरकारमध्ये असताना आपण काय करत होता आणि आता विरोधात असताना आपण कोणती भाषा बोलतायत, मग कशासाठी चाललेलं आहे. म्हणजे एक भाषा त्यावेळेला वेगळी वापरायची, आता वेगळी वापरायची. कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही घराच्या बाहेर पडले नाही, आता त्यावेळेचे पराक्रम राऊत साहेब बोलायला स्टडीमध्ये आपण काय काय केलं. आपले सगळे सवंगडी किती दिवस जेलमध्ये वर्ष राहिले, तेव्हा आपल्याला काही वाटलं नाही.
आणि आता काहीतरी घाणेरड्या इतक्या असंसदीय की आमच्या कोणी भगिनी महिला टीव्हीवर ऐकू शकत नाही अशा भाषेत तुम्ही बोलतात. मला वाटतं त्यांच्याबद्दल काय बोलावं. दोन्ही पक्ष अजून एकत्र झाले नसले तरी मनसे आणि ठाकरे गट यांच्याकडनं मुंबईच्या महापौर पदासाठी दावा केला जातोय. अजून आधी पण नाही दोन्ही पक्षांची एकत्र. शुभेच्छा आहेत त्यांना. मराठीचाच आणि मराठीच महापौर होईल असं त्यांचं म्हणणं आहे. हो, आणि मनसेचाच होईल. संदीप देशमुख आता ते त्यांनी दोघांनी ठरवावं आधी. आता अजून एकत्र झाले नाही. आतापासून ते महापौर दावा करतायत. नाशिकचाही सांगतायत, मुंबईचाही सांगतायत. त्यांना सगळ्या ठिकाणी महापौर पाहिजे. बडा मैदान समोर आहे, निवडणुका समोर आहेत. आपलं कर्तृत्व त्या ठिकाणी दाखवा. शिंदेच्या शिवसेनेचा जो मेळावा झाला, शिंदेच्या शिवसेनेचा जो मेळावा झाला, एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते. तिथे देखील अशा प्रकारचे बॅनर लागले की महापौर जो आहे तो शिवसेनेचा असेल त्यांच्या. शिंदे बघा, सगळे पक्ष आहेत, प्रत्येकाला वाटतं माझा महापौर झाला पाहिजे. निवडणूक होईल, आम्ही युतीत लढू. काय संख्या असेल, काय होईल, वाटाघाटे काय होतील, काय संख्याबळ राहील, त्यावर हे पुढचं अवलंबून राहील. बरोबर आहे. त्यामुळे काही उत्साही करतात, ते पॅनल बोर्डबाजी करतात, ॲडव्हर्टाईज करतात. कोणी स्वतःच्या नावाने म्हणतो, कोणी म्हणतो माझ्या पक्षाचा महापौर. तसं मागच्या वेळेला पंतप्रधान आमचे उद्धवजी होणार, राऊतांनी सांगितलं होतं, माहिती आहे. त्यामुळे असे ते उत्साही लोक भरपूर असतात. जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांना अटक झालेली आहे. पण कॉल सेंटर उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. कसं बघताय त्याची कारवाई करण्याची मागणी वाटतं की काल झाली. मी त्यावेळेला संभाजीनगरला होतो. त्या ठिकाणीच मला ही बातमी कळाली. मी सोशल मीडियाच्या बघत असताना, गाडीत बसत असताना, धरणावरून परत जात असताना SP-ची मी त्या बाबतीमध्ये माहिती घेतली. पण त्यावेळेला चौकशी सुरू होती. आज सकाळपासून मी काही माहिती घेतली नाही. पण सगळ्या दूर या बातम्या चाललेल्या आहेत. घटना अतिशय गंभीर आहे. अशा पद्धतीने जर कोणी जळगावसारख्या ठिकाणी येऊन लोकांना आणून बाहेरून आणून जर करत असतील तर त्या बाबतीमध्ये त्याची पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी घेतलेली आहे, पोलीस खात्याने घेतलेली आहे. त्यांची चौकशी सुरू, त्यांची सखोल चौकशी होईल. आणि अजून कोण कोण त्यामध्ये सगळे सामील आहेत, कोणा या गोष्टीमध्ये हात आणि कुठपर्यंत सगळं हे प्रकरण पोहोचलेलं आहे त्याची सखोल चौकशी सुरू आहे. सगळं अंतिम सगळ्या चौकशी झाल्यावरच आपल्याला त्या बाबतीमध्ये अजूनही बोलता येईल. या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक आजी अधिकारी देखील आहेत. IPS अधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये सहभागी असं दिसतंय. IAS अधिकाऱ्यांचा सहभागी आजी असंही दिसतंय. जळगावच्या नाशिक हे जे कॉल सेंटर आहे हे पूर्ण रॅकेट आहे भाऊ. नाशिकच्या इगतपुरीमध्ये देखील असं उद्ध्वस्त झालेलं होतं. मागे मला ऐकलं. तर त्याच्यामध्ये 3 IPS अधिकाऱ्यांच्या संदर्भात CBIने गृह विभागाला अहवाल देखील पाठवलेला आहे. त्यांच्या संगनमताने, त्यांच्या आशीर्वादाने हे कॉल सेंटर सुरू आहेत अशी माहिती आहे. नाही, मला वाटतं असे जर काही असेल आणि तसा रिपोर्ट गेला असेल तर त्याच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. तर आपण सांगतात म्हणून मला फार इथली माहिती नव्हती. पण निश्चित मी माननीय मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री आहेत, त्यांच्याशी बोलेल आणि या सगळ्या विषयाचा मी पाठपुरावा निश्चित करेल. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या कुटुंबाने जळगावमध्ये प्रेस घेतली परवा. त्यांनी म्हटलंय जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबियांनी आमची जमीन अडकली आहे, कोर्टाचा निकाल लागलाय, मात्र पुढे तरी काही कारवाई होत नाही. मला वाटतं कायदेशीर कारवाई त्यांनी त्या ठिकाणी करावी. जे असेल ते असेल. मागच्या वेळी मी काही ऐकलं होतं, पण तसं त्यांचा कौटुंबिक काहीतरी वाद आहे याच्या जमिनीमध्ये अशी मला माहिती होती. त्यामुळे अजून फार त्यातली माहिती मला नाही आहे. मी जयकुमारांना विचारेल. पण मला असं वाटतं की त्यांचा काहीतरी हा जमिनीमध्ये कौटुंबिक वाद चाललेला आहे, त्याचा हा विषय आहे. जुना वाद आहे त्यांचा. अहमदनगरमध्ये विडंबना केली म्हणून आता दंगल उसळलेली आहे. पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे. आपल्यापर्यंत काही माहिती आहे? नाही, मला काहीच माहिती. आपण गोदाघाटाचा पाहणी केली. पुरातत्व विभागाचा हलगर्जीपणा दिसतोय. समोर दिसणारं स्वामीनारायणाचं म्हणजे 9 वर्ष झाले काम चालू, लोकांच्या तक्रारी आहे. इथे अनेक मंदिरं, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात झाडं उगली आहे. सगळी मंदिरं खराब झाली. काही सूचना आपण पुरातत्वाला करणार आहे? कारण पुरातत्वचे अधिकारी इथल्या अधिकाऱ्यांना महत्त्व देत नाही किंवा त्यांचे आदेश मानत नाही. त्यामुळे खूप त्रास जो आहे तो नाशिककरांना त्याच्यामुळे होतो. नाही, अतिशय दिरंगाई किंवा दुर्लक्षपणा त्या ठिकाणी या विभागाचा या ठिकाणी चाललेला आहे. आता समोर मी मंदिरं आल्यावर बघतोय, मागच्या वेळी मी बघितलं की बाबा यांच्यावरची झाडं काढा, हे पुरातन खूप मोठे वास्तू आहेत, त्या जतन करायचे आहेत. पण इथल्या झाडाला ते कोणाला हाते लावू देत नाही आणि ते वृक्ष उचलले त्या झाडाच्या मंदिरावरचे. इतके पुरातन मंदिरं आहेत. हा अमूल्य ठेवा आहे आपल्यासाठी आणि नाशिकसाठी. पण या ठिकाणी ते कोणाला हाते लावू देत नाही. महापालिकेला तिकडे लक्ष देऊ देत नाही. स्वतःसुद्धा एक रोपटंसुद्धा त्या ठिकाणी उपटत नाही. त्यामुळे सगळ्यात हे मंदिरं खिळखिळ होत चाललेले आहे. सगळं ते मुळे, सगळं पिंपळ आहे, वड आहे, अगदी मोठे त्याचे वृक्ष होत चाललेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं की अक्षम्य दुर्लक्ष ते या ठिकाणी करतायत. मी त्यांना आज बोलवलेलं आहे. मी त्यांना आता काय सांगायचं ते मी त्यांच्याशी बोलेल. आता इथे की फार त्या बाबतीमध्ये बोलत नाही, पण त्यांना ताकीद देण्याचीच गरज आहे मला असं वाटतं. 9-9 वर्ष एका मंदिराचं काम चाललेलं आहे म्हणजे हे आहे कुठलं विभाग मला हाही समजत नाही. आणि करता काय आहेत
आणि म्हणून आज निश्चित त्यांना मी किंवा मी मुख्यमंत्री महोदयाकडे त्यांना एकदा बोलवून निश्चित त्या संदर्भामध्ये बैठक घेऊन त्यांना काय ते योग्य सूचना आम्ही देऊ. शहरातल्या खड्ड्यांसंदर्भात आपण मागे सांगितलं होतं, या संदर्भात आपण आढावा घेणार आहात का? नेमकी पुढची काय प्रोसिजर असणार आहे? नाही, खड्डे बुजायचं काम चाललेलं होतं, अतिशय वेगात चाललेलं होतं, आपणही बघितलं. पण पुन्हा मी गेलो दुसऱ्या दिवसातून इतका पाऊस चाललेला आहे की त्या पावसामध्ये खड्डे बुजले की ते परत 8 दिवसामध्ये जसे तसेच होतील. आमच्या सगळ्या टीम तयार आहेत, आमचे अधिकारी तयार आहेत. बरं 25-30% ठिकाणी आम्ही ते खड्डे बुजवलेले आहेत. पण आतापर्यंत खरं म्हणजे पाऊस नसता या 5 दिवसात पूर्ण झाले असते. मी अजूनही आपल्याला सांगेल की अजून 1-2 दिवस पावसाचा अलर्ट आहे. तो पाऊस गेला की आम्ही 4-5 दिवसामध्येच अगदी वॉर लेवलवर हे सगळे खड्डे बुजवणार आहोत. आणि त्याचबरोबर आता आम्ही नवीन टेंडर काढून हे रस्ते सिमेंटचे सुद्धा आम्ही व्हाईट टॉपिंग जे आहेत ते आपण घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण पूर्ण करू. वस्त्रांतरगृह पाडू नये असं पुरोहित संघाचं म्हणणं आहे. प्रशासन कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. काय होणार आहे पुढे? वस्त्रांतरगृहाच्या बाबतीमध्ये मागच्या 12 वर्षापूर्वी सुद्धा मी कुंभमेळ्यामध्ये होतो, त्यावेळेला अनेक वेळा त्या विषयावर चर्चा झाली, मीटिंग झाल्यात. त्यावेळेला आम्ही सांगितलं की बाबा हे काढणं आवश्यक आहे. कारण यावेळेला गर्दी आपण जर बघितली तर ही गेल्या वेळेपेक्षा मला वाटतं सहज 3 पट तरी होईल. खूप मोठी गर्दी यावेळेला राहील. आणि इथे आमच्या रामकुंडावर एवढी गर्दी आपण ती ऑब्झर्व करू शकत नाही. जागा आमच्याकडे कमी आहे, त्यामुळे ते काढणं अपरिहार्य आहे. वस्त्रांतरगृहाला आम्ही मागच्या बाजूला जागा देऊ, त्याची काही ॲडजस्टमेंट निश्चित करू, त्याची व्यवस्था करू. पण आता ज्या ठिकाणी अगदी काठावरचे वस्त्रांतरगृह आहे आणि मोठी जागा त्यांनी अडकवलेली आहे, त्यामुळे ते काढणं हे अतिशय आवश्यक आहे. पण ते महापालिकेनेच 1992-93च्या कुंभमेळ्याआधी महापालिकेनेच उभारलेलं होतं. उभारण्याचा खर्च, पुन्हा पाडण्याचा खर्च, म्हणजे नियोजन नाही. आता मला वाटतं 35 वर्ष झाली त्या इमारतीला, 35 वर्ष झालेली आहेत. आणि त्या कुंभामध्ये या कुंभामध्ये खूप मोठा फरक आहे. आता प्रयागराजला तुम्ही बघितलं केवढी मोठी गर्दी, असं कधी अपेक्षित होतं का? कोट्यावधीच्या संख्येमध्ये गर्दी त्या ठिकाणी येते. आपल्याकडे सुद्धा गेल्या वेळीपेक्षा निश्चित 3 पट 4 पट गर्दी या ठिकाणी राहील. आता मला वाटतं लोकसंख्या वाढते आहे, लोकांचा धार्मिक त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, ओढा वाढलेला आहे. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आता आपण उज्जैनला जा, हरिद्वारला जा, तुम्ही वाराणसीला जा, सगळ्या ठिकाणी बघा, अयोध्येला जा, शेवटी ठिकाणी काढलेली आहेत. मला वाटतं आपल्याला आपल्या हिताचं काय आहे, चांगलं आपल्याला करायचं असेल, इथे कुठे दुर्घटना घडू नये, कुठे स्टॅम्पेड होऊ नये, हे जर आपल्याला बघायचं असेल तर काही अतिक्रमण आपल्याला काढणं अपरिहार्य आहे. नाशिक ही कुंभनगरी म्हणून ओळख आहे, मात्र आता हिची ओळख आता गुन्हेगारांची होऊ लागलेली आहे. खरं तर वर्षभरामध्ये 38 ते 39 खून झाले. चेन स्नॅचिंग रस्त्यावर होणारे आता घरापर्यंत येऊन पोहोचले. सध्या नाशिकमध्ये गुन्हेगारीचं वातावरण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. ही वस्तुस्थिती आहे की या वर्षभरामध्ये अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. काही खूनसुद्धा झालेले आहेत. पण ते हे खरं आहे की ते आपसातले गँगवार आहेत, आपसातल्या मारामाऱ्या भानगडी आहेत, काही गुंड लोकांच्या याही त्या ठिकाणी. पण ते काही असलं तरी पण हे नाशिकसारख्या शहराला हे अपेक्षित नाही आहे. पोलीस प्रशासनाशी मी मागच्या आठवड्यात बोललो. आजही मी CP आणि आमचे काही प्रमुख पोलीस अधिकारी आहेत, DCP आहेत, त्यांच्यासोबत बसून मी या संदर्भामध्ये निश्चित चर्चा करणार आहे. आणि कडक कारवाई या सगळ्या गँगवार आहेत, गँग आहेत, गुंड आहेत, हे सगळे जे काय असतील त्यांच्यावर आम्ही या ठिकाणी करणार आहोत. निश्चित कुंभमेळा समोर आहे आपल्याला, त्यामुळे किंवा तो असला नसला तरी नाशिक शहराची ओळख अशी नाही आहे. याचं एक विशेष महत्त्व आहे. नाशिक शहराचं एक वेगळं वैशिष्ट्य त्या शहराचं आहे. आणि त्या शहरामध्ये अशा घटना घडणं हे काही फार योग्य नाही आहे. निश्चित त्याची गंभीर दखल आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. रामकुंडातलं काँक्रिटीकरण काढावं अशी मागणी पुन्हा एकदा होते. बघू आता ते जसं तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांना आपण त्यांचं काय मत आहे काय ते विचारात घेऊ. कारण मागच्या वेळी सुद्धा तेच झालं. अर्धे लोक म्हणायचे नाही काढा, अर्धे लोक म्हणायचे करा. कोणी म्हणतं घाण होते, कोणी म्हणतं खालचे ते झरे येत नाही. मला वाटतं संबंधित सर्व डिपार्टमेंटशी आम्ही चर्चा करून या बाबतीत लवकरच निर्णय घेऊ. स्मार्ट सिटी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी होती आहे. आणि कामं स्मार्ट सिटीने या गोदाकाठावर केले. सगळे कामं जे आहेत ते वाहून गेल्या पुराच्या पाण्यामध्ये. जर बघितलं तर शोभेसाठी त्यांनी रॉड लावले, काही बाकी सगळं ते रॉड वगैरे लावले होते ते सगळे वाहून गेले. फरच्या देखील वाहून गेल्या या भागातल्या सगळ्या स्मार्ट सिटीने केलेल्या कामाला. काल परवाच्या पुरामध्ये आजच्या बरोबर इथे दिसतंय ना हे सगळं. ठीक आहे, त्या बाबतीमध्ये आपण चौकशी करू. त्या बाबतीमध्ये चौकशीच करू आपण त्या बाबतीमध्ये. आणि असे काही कामं जर बोगस झाले असतील तर संबंधित ठेकेदार आहेत, अधिकारी आहे, त्यांच्यावर आपण कारवाई करू. समोरचा रामसेतू पूल आहे तो पण समोरचा रामसेतू पूल आम्ही आता काढतो आहोत. 25 कोटी रुपयाची तरतूद नियोजनामध्ये आम्ही या ठिकाणी केलेली आहे. लवकरच आपण तो पूल आता नवीन करतो आहोत.